वादात सापडलेला कुणाल कामराचा महाराष्ट्राबाहेर त्याचा तपास सुरू आहे। मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराचं लोकेशन ट्रेसिंग सुरू आहे। कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर असल्याची आता माहिती मिळाली आहे। पॉंडिचेरीमध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे। कामरा पॉंडिचेरीमध्ये असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। त्यामुळे कुणाल कामरा हा फरार आहे। कुणाल कामराच्या संदर्भात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। या संदर्भात विधिमंडळात सुद्धा पडसाद पाहायला मिळाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलं। माफी मागणं आवश्यक आहे, माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा कायदेशीररित्या कारवाई करू असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर शिवसैनिकांनी थेट कुणाल कामराच्या सेटवर जाऊन स्टुडिओची त्या ठिकाणी तोडफोड केली। काही शिवसैनिकांनी कुणाल कामराला फोन केले, मात्र फोनवरती संवाद साधत असताना कुणाल कामरा मात्र तमिळनाडूमध्ये असल्याचं त्याने सांगितलं। मात्र या संदर्भातला आता पोलिसांचा तपास सुरू आहे। कुणाल कामराचा महाराष्ट्राबाहेर सध्या तपास सुरू आहे। कुणाल कामरा पॉंडिचेरीमध्ये असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। लोकेशन ट्रेसिंग सध्या पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे कुणाल कामरा संदर्भात आणखीन आगामी काळात पोलिसांच्या हाती नेमकं तपासांती काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे पाहतोय महाविकास आघाडीचे नेते मात्र कुणाल कामरा संदर्भात वक्तव्य करतायत। कुणाल कामराच्या पाठीशी असल्याचे संजय राऊत यांनी सुद्धा कुणाल कामरा संदर्भात एक ट्विट सुद्धा आज सकाळी केलं होतं। त्या संदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि केवळ महाराष्ट्राच्या राजकारणावरती उपहासात्मक पद्धतीनं कुणाल कामरा यांनी गाणं केलं असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं। त्या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले। खरं तर श्रेयस, कुणाल कामराने एक गाण्याच्या माध्यमातून एक वक्तव्य केलं, आक्षेपार्ह असल्याचं शिवसेनेने त्या संदर्भात टीका केली, आरोप केले। आता या संदर्भात महाराष्ट्रामध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। अगदी मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा कारवाईचा इशारा दिलाय आणि आता कुणाल कामराचा महाराष्ट्राबाहेर तपास सुरू आहे, लोकेशन ट्रेसिंग सुरू आहे। काय सविस्तर आणि ताजी अपडेट्स? तर आताची अपडेट अशी आहे की 11 जणांना जेव्हा ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांच्या अटक झाली की आता थोड्याच वेळात बँड्रा ठेवतात इकडे त्यांना आणण्यात आणणार आहे। बँड्रा कडून त्यांना पोलीस करण्याला आपण बघतो तर मोठा पोलीस वाटा इथं सुद्धा पोलिसांचे मोठे मेजर जे आहेत कारण ते इथे सुद्धा आपल्याला पाहायला नव्हतं। बँड्रा कोर्टा बाहेर आपण आहोत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या बँड्रा कोर्टाच्या बाहेर पाहायला मिळतोय। थोड्याच वेळाची सगळी मंडळी जी आहेत त्यांना 11 जणांना मेडिकलसाठी बाबा हॉस्पिटल तिकडून ते बँड्राला येणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी ही खरं जे संकेत आहेत ते संपूर्ण विधानभवनात दिलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री पदावर असणारे एकनाथ शिंदेंवर जे गाणं झालेलं आहे त्याच्या विरोधात आता आक्रमक पवित्रा शिंदे गटाने सुद्धा घेतलाय, वर महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा घेतलाय, वर महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा घेतलेला आहे। अनेक लोक सत्ताधारी आमदार जे आहेत ते खरं तर ह्या गोष्टीला विरोध करत असतात। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर आपल्याकडे खऱ्या अर्थानं स्टँडअप कॉमेडीच्या नजरेने ह्या गोष्टीकडे बघावं असं विरोधक सुद्धा म्हणताना दिसत आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आक्रमक पवित्र पाहायला मिळतोय। खार पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा ह्या 11 लोकांना आणण्यात आलं होतं, शिंदे गटातली अनेक लोक जे आहेत पदाधिकारी तिथे बाहेर आली होती। मात्र आत्ताच्या घटकेला आपण बघतो तर पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहूनच आपल्याला कळतं की किती तीव्रता आता सगळ्यांमध्ये पाहायला मिळतंय। इथे अनेक लोक आता जमा होतील। 11 जणांना इकडे आणल्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत। आपण बँड्रा कोर्टच्या बाहेर आहोत आणि बँड्रा कोर्टच्या बाहेरचं चित्र आपण बघितलं गेलं तरीही आपल्याला ह्याची तीव्रता आता दिसून येते आहे। कारण एकंदर पाहिलं गेलं तर कुणाल कामरा मुंबईत नसल्याचं जे वक्तव्य आहे ते आपल्याला दिसून येतं। मात्र त्यांनी जो फोटो अपलोड केला आहे तो फोटो त्यांनी संविधानाच्या पुस्तकासोबत अपलोड केला आहे, मात्र तो मुंबईत नाहीये। त्यामुळे मुंबईत तो येणार आहे की त्याच्या बाहेरचं त्याला खरं तर कारवाई होणार आहे किंवा कुठली कारवाई तर त्याच्यावर होईल हे सगळं कोर्टाच्या आदेशानंतरच कळणार आहे। मात्र कारवाई होणार हे कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेले आहेत। करण नक्कीच श्रेयस, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर मुंबई पोलिसांकडून कामराचं लोकेशन ट्रेसिंग सध्या सुरू आहे। महाराष्ट्राबाहेर कुणाल कामरा असल्याची माहिती मिळाली। खरं तर कुणाल कामराशी थेट शिवसैनिकांनी संवाद साधला, त्या दरम्यान सुद्धा कुणाल कामराने तमिळनाडूमध्ये असल्याचं सांगितलं।